पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। भाजपाकडून इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात। धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे। मिल परिसरातील प्रभाग क्रमांक 17 मधून भाजपाकडून इच्छुक उमेदवार माजी सभापती शीतल नवले यांच्यासह अमोल मासुळे, सुरेखा उगले आणि सुनंदा माळी यांनी प्रभाग कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज भरला आहे। भाजपाकडून अद्याप कोणालाही एबी फॉर्म देण्यात आलेला नसला तरी इच्छुकांकडून आता फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे। तर दुसरीकडे बहुजन समाज पार्टीच्या वतीने देखील मनपा निवडणुकीमध्ये आपले उमेदवार उभे करण्यात आले आहेत। यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन करत बहुजन समाज पक्षाच्या वतीने 4 उमेदवारी अर्ज हे दाखल करण्यात आले आहेत। उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने सर्वाधिक अर्ज हे उद्या दाखल होईल। एकीकडे भाजप शिवसेना युती झाली नसल्याने आता स्वबळावरती कोणकोणते राजकीय पक्ष आपले उमेदवार उभे करतात हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब, तसेच धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष गजेंद्रशेठ अंपळकर, धर्मयोद्धा आमदार माझा मित्र अनुप भैया अग्रवाल यांच्या आदेशाने आणि आशीर्वादाने आज मी प्रभाग क्रमांक 17D मधून माझा नामांकन अर्ज दाखल केला आहे। मी प्रभाग क्रमांक 17 मधून अ साठी फॉर्म नॉमिनेशन केलेला आहे भारतीय जनता पार्टी पक्षाकडून। नाव सांगा। मागच्या पंचवार्षिकला माझ्या मातोश्री सुरेखा चंद्रकांत उगले या नगरसेविका होत्या। त्यांनी देखील इथे प्रभाग क्रमांक 17B मधून नॉमिनेशन अर्ज भारतीय जनता पार्टीचा दाखल केलेला आहे। तरी आता पक्ष ज्याला संधी देईल आम्ही त्याचे बांधील असू। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।